आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात आपण डिजिटल क्रांती आणि प्रगतीच्या मोठ्या गोष्टी करतोय, पण याच समाजात आजही असे काही घटक आहेत जे मूलभूत हक्कांसाठी आणि उपचारांसाठी नरक यातना भोगतायत। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वळवाडी गावातील गहिनाबाई मोरे या वृद्ध आदिवासी महिलेची कहाणी अशीच मन सुन्न करणारी आहे। गेल्या 5 वर्षांपासून कुष्ठरोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गहिनाबाई केवळ गरिबी आणि उपेक्षेचेच नव्हे तर सामाजिक बहिष्काराचेही बळी ठरल्या होत्या। गावालगत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डोक्यावर हक्काचं छप्पर नसलेल्या घरात राहून त्या आपलं उर्वरित आयुष्य काढत होत्या। समाजानं आणि व्यवस्थेनं नाकारलेल्या या माऊलीची ही हृदयद्रावक व्यथा जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली, तेव्हा मानवी मूल्यांची चाड असणाऱ्या एका खऱ्या समाजसेवकानं मदतीचा हात पुढे केला। 12 बलुतेदार फाउंडेशनचे संस्थापक आणि भाजपा नेता श्री बंडू काका बच्छाव यांनी जेव्हा गहिनाबाईंची ही दुरावस्था पाहिली, तेव्हा त्यांनी केवळ सहानुभूती न दाखवता या माऊलीला दत्तक घेण्याचा संकल्प केला। गेल्या 2 वर्षांपासून बंडू काका आणि त्यांचे सहकारी आजींना नियमितपणे किराणा, कपडे, औषधोपचार आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात। मात्र नुकतीच आजींची प्रकृती कमालीची खालावली। कुष्ठरोगामुळे त्यांच्या डाव्या पायाला अत्यंत गंभीर जखम झाली होती, ज्यामध्ये संसर्ग वाढल्यामुळे आजींचा पाय कापण्याची वेळ आली होती। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बंडू काका बच्छाव यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि गहिनाबाईंना तातडीनं मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केलं। तिथे 6 दिवस स्वतः उभे राहून त्यांच्यावर योग्य ते उपचार करून घेतले आणि आजींची प्रकृती स्थिर केली। खरा संघर्ष सुरू झाला तो रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर। शासनाच्या कुसुम कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र सारख्या अनेक कल्याणकारी योजना कागदावर असतानाही स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रानं गहिनाबाईंच्या उपचाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं। यामुळे आजींची जखम पुन्हा चिघळू लागली। प्रशासनाचा हा बेजबाबदार चेहरा पाहून बंडू काका बच्छाव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं थेट रुग्णालय गाठलं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। या निवेदनाची दखल घेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी आजींच्या नियमित उपचारासाठी 7 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली। अधिकाऱ्यांच्या या तत्परतेबद्दल बंडू काकांनी त्यांचे आभार सुद्धा मानले, परंतु आजींच्या हक्काच्या घराचा आणि जागेचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून गहिनाबाईंना राहण्यासाठी हक्काची जागा मिळावी म्हणून तहसीलदार कार्यालयापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत अनेक निवेदनं देण्यात आली आहेत, परंतु काही स्थानिक समाजकंटकांच्या विरोधामुळे हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। या पार्श्वभूमीवर बंडू काका बच्छाव यांनी तहसीलदार विशाल सोनवणे यांना स्मरणपत्र देत प्रशासनाला थेट इशारा दिलाय। जर प्रशासनानं लवकरात लवकर जागा मंजूर करून आजींच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर गहिनाबाई मोरे आणि त्यांच्या कुटुंबासह नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात थेट बिऱ्हाड आंदोलन छेडलं जाईल। सेवाच धर्म आणि मानवतेचे रक्षण हीच खरी समाजसेवा आहे, हा विचार कृतीत आणत बंडू काकांनी दाखवून दिला आहे की समाजामध्ये आजही माणुसकी जिवंत आहे आणि न्यायासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची गरज आहे। पण या घटनेनंतर एक गोष्ट आणखी प्रकर्षाने जाणवली, ते म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आजींची जखम आणखी वाढलेली होती आणि त्यामुळे आजींना त्यांचा पाय गमवावा लागला।